वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे विहिरीतील पाण्यात बुडून एका 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास समोर आली। पंकज सुभाष चोळके राहणार मोरधर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक असे घटनेतील मृताचे नाव आहे। लोणी खुर्द येथील प्रभाकर रामभाऊ जाधव यांच्या चिकडगाव रोडवरील विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना ग्रामस्थांना गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास दिसून आला। या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला। तो पंकज सुभाष चोळके यांचा असल्याचे स्पष्ट झाले। मृत पंकज चोळके याचे चुलत मामा भागवत उत्तमराव सोनोने राहणार वाकला तालुका वैजापूर यांनी त्याची ओळख पटवली। त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला। तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले। प्राथमिक अंदाजानुसार विहिरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून पंकजचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात शिरूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे। अधिक तपास शिरूर पोलीस करीत आहेत।